या स्पर्धेमध्ये पाहिलं तर नंदकुमार पाटील साहेबांकडून सायकल आहे मालिकावीर, परिस्फोट खारबाव यांच्याकडून उत्कृष्ट बॅटर गोलंदाज आणि ऑलराऊंडर यांकरता शूज आहेत. बेस्ट बॅटर करता अजय मुळवी यांच्याकडून न्यू एडिशनची बॅट, महेंद्र पाटील खारबाव यांच्याकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य मोहन मस्के साहेबांकडून या स्पर्धेकरता तृतीय क्रमांक आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने आले. तृतीय पारितोषिक सुद्धा त्याला मोहनजी मस्के यांच्याकरता. रामू गुप्ता साहेबांकडून आर्थिक सहकार्य, गौरव डेव्हलपर्स यांच्याकडून आर्थिक सहकार्य, अक्षयजी किणी साहेबांना आपण पाहिलं त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य, 2020 ग्रुपचे सर्व रुपेश दादा पाटील, राजेश दादा पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य, अजयजी गुप्ता यांच्याकडून आर्थिक सहकार्य, मनीष पाटील, सचिन यादव, पाणी आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था त्यांच्याकडून, आणि थँक्यू रमेशजी यादव आणि रितेश कुमार यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आणि भरपूर मेहनत. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर आमचे राघवेंद्र चव्हाण यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, भरपूर मेहनत आणि थँक्यू राघवेंद्र चव्हाण. आणि त्यानंतर राहुल वायरमॅन यांनी भरपूर मेहनत घेतली. थँक्यू राहुल वायरमॅन, आपलं हार्दिक स्वागत. चारी बाजूने लाईटची व्यवस्था त्यांनी केली. हे आहेत ते राहुल. पहिला बॉल बंटी जोशी, आणि बंटीने नेहमी घंटी वाजवल्या इतर खेळाडूंची. पहिल्या बॉल वरती काय घडतंय? मिस फील्ड होते, मला वाटते चौकार गेलाय. 4 धावा. तेच आम्ही पंचांचा इशाऱ्याचा वेट करत होतो. थँक्यू अंपायर. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला झेल. विकेट डाऊन दुसऱ्या बॉल वरती पहिला विकेट. प्रेक्षकांनी जरा बाहेरूनच राहायचंय. प्रेक्षक आपण पडद्याच्या मागे बसा प्लीज. एन्जॉय आपण करा, परंतु पडद्याच्या मागे बघा. फिल्डर तिथपर्यंत आला होता आणि तुम्हाला टक्कर झालंय त्याची. बाहेर राहायचंय त्या पडद्याच्या. सर्वांनी पडद्याच्या मागे बसायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याची सुविधा आहे, स्टँड आहे, तिथे जाऊन मॅच एन्जॉय करा. पडद्याच्या मागेच जायचंय, अन्यथा आमचे स्वयंसेवक आल्यावरती कडक कारवाई केली जाईल. चांगला ड्राइव्ह फेक केलाय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका साइडला आहे मिस्टर करण
आणि एका साईडला अविनाश. आता या 2 धावा येत आहेत. किरण नॉन स्ट्राईक एंडला आपण किरण बघतोय. स्ट्राईकला आहे अविनाश. समोर खेळलाय, बॉलरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफला चेंडू निघून जातोय. 1 धाव. दीपेश फाउंडेशन यांचा हा संघ आपण बघतोय. जगदीशजी पाटील, दिनेशजी पाटील यांनी पुरस्कृत आरसीसी पेठ हा संघ. यावेळी मात्र चांगला फटका आहे. इनसाइड आउट, इन टू द गॅप मधून चेंडू सरळ निघून जातोय. प्रेक्षकांच्या स्वागताकरता, खास दिनेश पाटील यांच्या स्वागताकरता आलाय चौकार. सतरा, 1 ओव्हर मध्ये 17. काय बॅटिंग होते किरण आणि एका साईडला अविनाश. या 2 बॅटरने धुमाकूळ घातलाय सध्या. बावीस ट्रॉफ्या या संघाने पटकावल्यात आणि आज आणखीन एक ट्रॉफी घेऊन आल्यात बघा. मला वाटते ही 23वी आणि जे चालू आहे ती 24वी. वसई बेनापट्टी काय जबरदस्त फॉर्म मध्ये हा संघ पाहायला मिळतोय. एका साईडला आरसीसी पेठ हा देखील ताकदवर संघ आहे. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू निघून गेला. फेकी येईल तिथपर्यंत 2 धावा. धावफलक 2 ने पुढे येईल. टोटल धावसंख्या आहे 19 धावा. आतमध्ये वळणारा चेंडू, ऑफ ब्रेक. 2 बॉल 19 धावा. योगेश आहे बॉलिंग मार्क वरती. योगेशने देखील चांगली गोलंदाजी केली या मालिकेमध्ये. 5 ओव्हरचा मॅच आहे. 2 ओव्हर पॉवर प्ले आहे. पायावरती होता इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप आणि तेच पाहिलं. लेग बाईटची 1 धाव. चांगलं डिसिजन. पंच विशाल नाईक सर अनुभवी आहेत आणि त्यांचा एक वेगळा चांगला लुक एन्जॉय केली सर्वांनी ही स्पर्धा. पुन्हा एकदा यावेळी घुटना टेकून खेळायचं होतं. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 बॉल 20 धावा. पहिली इनिंग आपण बघतोय. 5 ओव्हरचा मॅच. दुसरी ओव्हर थोडासा बाहेर ठेवला. बॅकफुटला स्लॅश केलंय. गलीला खेळलंय. 1च धाव. चांगली फिल्डिंग. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 21 धावा. भोईर चांगली स्कोरिंग करतायत या संपूर्ण मालिकेमध्ये आणि इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवले. हवेत आहे. फिल्डर आलाय आणि त्याने हा चांगला झेल टिपलाय. मला वाटते बंटी आहे.
बंटी जोशी नाम तो सुना होगा. 21 धावा 2 विकेट 2 ओव्हर. दोन ओव्हर 21 धावा 2 विकेट. दोन ओव्हर 21 धावा 2 विकेट. योगेशने चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. रोहित वास्कर आलाय मैदानाच्या आतमध्ये. किरण आणि निशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किरणला आपण बघू शकता स्ट्राईकला आहे. इनसाइड एज एकच धाव येईल. चांगला बॉल होता. किरण एक धाव संख्येने आता धावफलक पुढे येत आहेत. 22च्या घरात 2 विकेट. दोन 2चा एक कोण इन्सिडेंट आकडा येतोय. चांगला फटका आहे. इनसाइड आउट. रनआउटची संधी. फेकी येईपर्यंत एकच धाव. धाव फलक पुढे येईल 23. काय कॉन्फिडन्स आहे बेनापट्टी वसई संघाचा. अप्रतिम यंगस्टर आहेत आणि कॉन्फिडन्स या संघाकडे आहे. मेहनत भरपूर राहिली आहे. प्रॅक्टिस भरपूर आहे. किरणची बॅट लागली ना तर नेहमी आतिषबाजी त्याची देखील आपण पाहिलंय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे किरण. बॅटची एज आणि किरणला आता परतावा लागेल. बॅक टू द पविलियन. आउटसाइड एज लागली. 23 वरती 3रा विकेट. महत्वाचा विकेट गेल्यानंतर अनिकेत आलाय. 333 क्रिस गेल जर्सी नंबर. बॅकफूट पंच केलाय. फक्त दिशा दिली आणि इथे एक धाव कंप्लीट. सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. फलकावरती धावा आहेत 24 धावा. 4 बॉल 24. भरपूर मेहनत कल्पेशदादा पाटील यांची या स्पर्धेकरता खासदार चषक एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल रोहित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळी डाऊन द लेग साइड वाईड बॉल येतोय आणि चांगला अपडेट आमच्यापर्यंत आलाय. पहिल्या ओव्हरला 17 धावा आल्या आणि त्याच्यानंतर केलेला कमबॅक.
खास करून कौतुक करेन जो नंबर 2 चा गोलंदाज योगेश होता त्याचं, आणि रोहितने देखील अप्रतिम गोलंदाजी केले आतापर्यंत. 25 धावा 3 विकेट. कल्पेशदादा पाटील ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. हेच आहेत आमचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार. बॅट चेंज, पुन्हा एकदा रनआउटची संधी समोर. नॉन सेकंडला काय घडेल? एक रन कंप्लीट. एकने धावफलक 26 वर. 5 बॉल. राघवेंद्र चव्हाण यांना देखील दाखवलं जाते ऑन स्क्रीन, आणि ते देखील हात दाखवतायत आमच्या कॅमेरामॅनला. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. 26 धावा 3 विकेट. पुन्हा एकदा रोहित रेडी आहे शेवटचा बॉल टाकण्याकरता. स्ट्राईकला बॅटर अनिकेत, आणि दोघांचा जर्सी नंबर पाहिला ना तरी इक्वल आहे. 333 पाहू शकता रोहितचा, आणि बॅटर अनिकेतचा देखील 333. इक्वल जर्सी नंबर पाहायला मिळतात. दोघांच्या नावावर अनेक रेकॉर्ड असतील. ऑन स्क्रीन देखील दोघं पाहायला मिळत आहेत, रोहित आणि अनिकेत. मला वाटते निखिलची जर्सी परिधान केले रोहितने. 3 ओव्हर 27 3 विकेट. काय कमबॅक केलाय दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेट. पहिल्या ओव्हर मध्ये दिनेश पाटील थोडा वेगळं रिएक्शन पाहिलं होतं, आणि त्यानंतर चेहऱ्यावरती आता आलाय स्माइल. भरपूर सपोर्ट करतात या स्पर्धेमध्ये आरसीसी पेट. हा संघ पहिल्यांदाच नायगाव मध्ये आलाय. काही संघ असे आहेत ना ते पहिल्यांदाच या परिसरामध्ये आलेत. ISPL रिटर्नचे खेळाडू देखील आपण पाहिलेत. खास स्पर्धा आहे, खासदार चषक आहे, आणि आज अंतिम रात्र. भरपूर दिवस वाट पाहिली होती या स्पर्धेची. कमी दिवसात, कमी काळात, कमी वेळात चांगलं आयोजन. पहिल्यांदा नायगाव पंचकृषी मध्ये पहिली नाईट यंदाच्या हंगामात कोणी भरवली ना तर आवर्जून नाव घेतलं जाईल कल्पेश पाटील यांचं. समोरच्या दिशेने खेळत फिल्डर आहे, आणि इथे काय घडते? चुका होत आहेत, चुकीला माफी नाही आहे. पाहता पाहता 2 धावा. सिंगल आहे अंपायर. 2 धावा आहेत. चांगला फटका. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. काय घडेल? नॉट आउट. प्रताप भोईर आमचे डायरेक्ट स्ट्रिक अंपायर आहेत, आणि लगेच ऍक्शन रिएक्शन टाइम कमी घेत आहेत आणि डिसिजन योग्य देत आहेत. पाहिलं तर इनसाइड आउट करून खेळायचं होतं. हेलिकॉप्टर फटका. पॉइंटला फिल्डर स्ट्रगलिंग राहिला, आणि त्यानंतर बॅटर आरामात पोहोचला. कोणती रिक्स पंचांकडे देखील नाही. सोईलाच नाही आहे संघामध्ये. अगोदरच बंटीशी चर्चा झाली होती आमची. काही खेळाडू आज नाही आहेत, काही कारणास्तव कामानिमित्त, म्हणून जेवढे आहेत ना तेवढे मात्र धुमाकूळ घालतील असं आश्वासन त्यांनी दिले. आतमध्ये वळणारा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. लेग कटर ऑफ कटर चेंडू पाहिला, आणि चेंडू सरळ निघून जातोय दंदन 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 करत. चौकार.
लागेल. धावफलक पुढे आले. 4 ओव्हर मध्ये 36 धावा. सन्मान करतोय. आपल्या ऑन स्क्रीन मोहन मस्के साहेब या ठिकाणी आहेत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम तृतीय पारितोषिक लाभलंय, म्हणून त्यांचा आपण यथोचित सन्मान करूया. नेहमीच इथे ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात त्यावेळी दिलखुलास व्यक्तिमत्व त्यांनी दर्शविले. काही ना काही देण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न ज्यांनी केलाय असे सर्वांचे लाडके मोहनजी मस्के साहेबांचं यथोचित आपण करतोय विशेष सन्मान. त्यांच्यासाठी आहे ही स्पेशल शाल. त्यानंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहावी हा सन्मान चिन्ह. जोरदार टाळ्या मोहनजी मस्के यांच्याकरता. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती पहिला रनआउट. आणखीन एक विकेट जातोय. जी गुप्ता. त्यानंतर रमेश यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल, चेंडू हवेत राहिलाय. जवळ जवळ फिल्डर 2-3 फिल्डर येत आहेत पुढे. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आला आणि पाहिला गेला तर यावेळी धावा किती काढल्या? 2 धावा. रमेश यादव यांना पाहू शकता. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. छासची सुविधा आणि नक्कीच भरपूर योगदान त्यांचं राहिलं या स्पर्धेमध्ये. थँक्यू यादवजी. श्याम कनोजिया या ठिकाणी उपस्थित आहेत. श्याम कनोजिया साहेब. श्यामजी कनो टार्गेट 30 बॉल मध्ये आणि खासदार साहेबांचं आगमन होईल थोड्याच वेळात. आदरणीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. खासदार आहे पालघर जिल्हा. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष. शेवटी स्वतः हे स्लोगन आपण पाहिलंय आणि त्यांची ही स्पर्धा आपण बघतोय. खासदार चषक पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजवलाय.
जाऊया मॅचच्या दिशेने. जिंकायला टार्गेट सेट आहे 44 आणि जर पाहिलं ना या मॅच मध्ये तर मागील मॅच ची देखील आठवण येईल. 52 धावा रोखल्या गेल्यात मागील मॅच मध्ये, तर इथे 44 देखील रोखल्या जाऊ शकतात. परंतु आहे समोर आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन पुरस्कृत हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. आर के दादांचा संघ वरती आलाय. काय दिनेश दादा पाटील यांचा संघ वरती येईल की बेनापट्टी आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक करेल. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल अनिकेत. पहिला बॉल पाहिलं गेलं तर पहिला बॉल चांगला बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आरसीसी पेठ चांगली बांधिलकी आहे या संघाची आणि एका साइडला वसई बेनापट्टी संघ. वेलकम साई. चर्चा केली जाते. थोडा गेम मध्ये स्पीडअप करा. रिव्ह्यू घेतलेला आहे. श्यामजी कणोजिया साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या करता. श्यामजी कणोजिया थैंक यू. आप आए बाहर आए और आपका तह दिल से स्वागत है इस टूर्नामेंट में. बहुत बहुत धन्यवाद. फेअर डिलिव्हरी. जास्त बेंड झाला बॅटर, जास्त वाकला, पाय बेंड केला आणि म्हणूनच हा बॉल कमरेपेक्षा खाली होता. चांगला फटका, स्टाइलिश फटका, हेलिकॉप्टर फटका खेळायचा होता. मिड ऑफला थोडस चुकीचं फिल्डिंग. पंच इशारा करतात. यस अंपायर. डेड बॉल. पोलला बॉल लागला किंवा तिथे बॉल गेला कसाही जाऊ द्या, डेड बॉल असेल. जी माती देखील आहे ना त्या ठिकाणी तिथे बॉल डेड आहे. कसाही बॉल लागू द्या, कॅच जर तारेला लागून चेंडू हातामध्ये आला, कॅच घेतला तरी डेड बॉल, बाहेर षटकार गेला तरी डेड बॉल, तारेला बॉल लागला तर डेटच बॉल आहे. हाताने स्पर्श करून जर लागला तर धावून धावा काढू शकता. हुकचा पटका आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषी पार. आलाय धुमधडाका. दर्जेदार खासदार चषक षटकार. स्ट्रोक होता. नमितच्या बॅट मधून हुकचा फटका आला आणि फलकावरती धावा. स्वॅग से स्वागत. षटकार. 2 बॉल 6. पुढचा बॉल चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 3 बॉल 6. 1 षटकार, बाकी 2 बॉल डॉट. डॉट 6 डॉट. म्हणजे षटकार मारला ना तो भरून काढलाय गोलंदाजाने.
आणखीन एक डॉट बॉल. रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत खासदार साहेबांची. त्यांच्याच नावावर आधारित असलेलं हे टायटल दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. खासदार चषक खास आहे ही स्पर्धा. कल्पेश दादा पाटील वन मॅन आर्मी. चार बॉल 6. यावेळी चेंडू हवेत राहिला आणि पाहिलं गेलं तर फिल्डर येईपर्यंत 1 धाव. 7 धावा 5 बॉल. पुढचा बॉल. या बॉल वरती चेंडू हवेत केले. कॅच सुटलाय. स्ट्रगल राहिलाय फिल्डरचा. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 9 धावा. 1 ओव्हर 9. 44 चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 9. दादांना आपण पाहतोय समोरच गुप्ता साहेबांशी चर्चा करतायत. आणि आज आरके नावाने संघ वरती देखील आलाय. रणजित दादा किणी यांची देखील स्पर्धा लवकरच तुमच्या भेटी करता येते. आणि त्या स्पर्धेचा आराखडा असेल ना तो वेगळ्या स्वरूपामध्ये. कमिंग सून आरके ट्रॉफी. ते देखील मला वाटते वेगळा टायटल देखील असावा. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल खेचून खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला चेंडू गेला आणि केतनी फिल्डिंग केली. फेकी खराब आणि पाहता पाहता त्याचा फायदा उचललाय बॅटिंग वाल्या टीमने. 2 या धावसंख्येने धावफलक 11 धावा. एकही विकेट नाही पण तो 1 बॉल झालाय दुसऱ्या ओव्हरचा. 44 चा आव्हान असताना 33 पाहिजेत. 23 बॉल मध्ये 33 ची गरज. चांगला बॉल राहिलाय का हे पाहिलं गेलं तर नाही की हा अशा माइंड मध्ये पंच देखील दिसले. आणि तेच जर पाहिलं ना तर हा बॉल डॉट बॉल आहे. भरपूर आतमध्ये बॉल. बॅटर ऑफ स्टंप वर गेला. आतमध्ये टर्न झाला. चांगला बॉल. राहुल गुंचा बोलबाला राहिला या स्पर्धेत. आता जास्त बाहेर बॉल. वाईट बॉलचा सिग्नल. आणि या स्पर्धेमध्ये राहुलने 11 धावा इकॉनॉमी मेंटेन केले 3 ओव्हर मध्ये. आणि विकेटचा विचार केला ना 2 विकेट त्याने घेतलेत. सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. धावफलक 1 आणि पुढे येते. 13 च्या घरामध्ये 13 आकडा आला की अनेक फेरे आपण टेनिस बॉल विश्वामध्ये पाहिलेत. 13 वरती फेरा. कधी फिल्डर वरती येतो, कधी बॅटर, कधी गोलंदाजावरती. चौकार, षटकार, विकेट किंवा एक्स्ट्रा धावा. 3 बॉल 13. 3-13. दुसरी ओव्हर आपण बघतोय. प्रिन्स मूवीचं चांगलं लाईव्ह टेलिकास्ट.
रिव्हर्सिपचा फटका खेळायचा होता, काय बॅट वरती बॉल आलाय का हा प्रश्न विचारला. चांगला बॉल, नक्कीच पायावरती बॉल लागला आणि तेच पाहिलं गेलं. अपील केली होती किरणने. 4 बॉल 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हरला खेळल्यात. चांगला ड्राईव्ह, एकच धाव. एक या धावसंख्येने धाव पडक 14च्या घरात. 5 बॉल 14. 44चं आव्हान आहे म्हणून पाहिजे आहेत आता 30. येणारे बॉल 19. राहुलचा शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. 44चा पाठलाग करत असताना शेवटचा बॉल, लोअर फुलटॉस बॉल, क्रिकेटचा घातक बॉल. प्रवीण आलाय, प्रवीणने टिपलाय, हा झेल. संपलाय नमितचा खेळ. परतावा लागेल नमितला. येणारे बॉल आहेत 18 मध्ये 30 ची गरज. बंटीचा विचार केला तर 3 मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 32 धावा त्याने केल्यात. चांगल्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात. जेव्हा जेव्हा आलाय षटकारांची आतिषबाजी त्याने केले. आणि असा हा बॅटर बंटी जोशी मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईकला आहे योगेश, लेफ्ट हँडेड बॅटर. पुढचा बॉल अनिकेतला आणलंय आपल्या सेकंड स्पेल मध्ये, सांघिक 3रं. आल्या आल्या अनिकेतच्या या बॉल वरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषी पार. खासदार चषकातील दमदार दर्जेदार आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार, बिग हिट. काय फटका खेळला, पॉवर जनरेट केली आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. स्लॉग हिटचा फटका. चांगला बॉल, चांगला बॉल. एकच रन आणि धावफलक पुढे येईल 21च्या घरात. अर्ध्या धावा येत आहेत. 23 ची गरज. येणारे बॉल आहेत 16 बॉल 23 चा मॅच रंगलाय. बंटी जोशी स्ट्राईकला आलाय या स्पर्धेत.
चांगली बॅटिंग त्याने केलंय. भरोशाचा खेळाडू, आयकॉन प्लेअर म्हणून ज्याला पाहिलं जाते, ऑलराऊंडर प्लेअर. यावेळी काय बॉल टाकला होता ऑफ स्टंपवर, ऑफ स्टंप लाईन. आणि जी टेस्ट मॅच ची लाईन असते ना, तो चेंडू पाहतच राहावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय चेंडू होता. राजावली गावातील समाजसेवक दिलीपजी लोखंडे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपले हार्दिक स्वागत. अनिलजी कोम साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. वेलकम अनिलजी कोम साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. एका धावेने धावफलक पुढे आलोय. टीमची धावसंख्या आहे 22 धावा. 22 पाहिजे आहेत. येणारे बॉल आहेत 14 बॉल, 22 ची गरज. अप्रतिम मॅच. आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन पुरस्कृत केलेला हा संघ आणि एका साइडला वसई बेनापट्टी संघ. यावेळी पहिला अपरकटचा फटका, बॅकफूट पंच, फिल्डर आलाय. आता मात्र कॅच सुटलाय की मॅच सुटलाय हा प्रश्नच आलाय मनामध्ये. जजमेंट चांगला होता, व्यवस्थित पोहोचले होते, परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. ऍक्शन रिप्ले बघायला आवडेल. 1 बाउंडचा वॉर्न देखील पंचांनी केले. हवेत खेळला होता चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आला, झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला, झेल मात्र सुटलाय. 24 धावा झाल्यात. 20 ची गरज. 13 बॉल 20 चा मॅच. काय हा चेंडू, बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा सिग्नल. योगेश चांगली बॅटिंग करतोय. 25 धावा झाल्यात. 6 मध्ये 12 या धावसंख्येवरती योगेश खेळतोय. शेवटचा बॉल. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती केले आक्रमण. ही आहे ताकद, ही आहे दहशत. एकच वादा योगेश दादा आणि त्याचा एकच इरादा षटकार ठोकण्याचा. 31 धावा 3 ओव्हर. झुपुकच शॉट होता आणि त्याच प्रकारचं गाणं देखील पाहायला मिळालं. काय फटका खेळला होता. पॉवर हिटिंग, पॉवर जनरेट करणारा योगेशने ठोकलाय. मच निडेड षटकार. 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत या क्षणाला. 13 धावा. निशांत आला बॉलिंग मार्क वरती. वसई बेनापट्टी संघ जवळजवळ 22 ते 23 ट्रॉफी यंदाच्या हंगामामध्ये पटकावलेला संघ आहे. पहिला हा बॉल तर डाऊन द लेग साइड. बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर दिले. 1+1 या 2 धावा. धावफलक 33. 3 ओव्हर 1 विकेट. मॅच खिशात आलाय. सध्या तरी आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन दिनेश पाटील सध्या खुश असतील. बारा बॉल 11 ची गरज. असा नाही की मॅच गेलाय. बेनापट्टी संघ चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी राहिली ना तर मॅच मध्ये बनून राहील आणि त्याच इराद्याने, त्याच अनुषंगाने आता चांगली गोलंदाजी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
इथे मात्र सावध पावित्र आणि सिंगल डबल किंवा एखादा मोठा फटका आला ना तर मॅचची हवा निघेल. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि दाखवून दिले उलट दिशेने देखील माझ्यामध्ये ताकद आहे, ती दहशत आहे आणि ती टेक्निक आहे. स्विच हिट, स्वीट हिट, चौकार. काय मॅच झालाय इथे मात्र सध्या आरसीसी पेठ दुरून आलाय संघ आणि आज काय खेळ राहिलाय. यावेळी मॅचची हवा काढणारा स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क षटकार. डाउन द ग्राउंड, स्ट्रेट हिट. एक रन पाहिजे आहे. काय मॅचची हवा काढले आणि पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधून मोठा फटका येईल का? एक रन करण्याकरता वाट पाहावी लागेल. विकेट जातोय परंतु जाता जाता योगेशने आपलं काम केलंय. 10 बॉल 28 धावा ज्याने केल्यात. योगेश करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले या स्पर्धेमध्ये, अप्रतिम बॅटिंग. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. आणि भव्य स्वागत होणार आहे या ठिकाणी. खासदार साहेबांचं आगमन होतंय. पालघर जिल्हा खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा आणि मॅच देखील विन झाले. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश फाउंडेशन. आरसीसी पेठ आलाय मेगा फायनल मध्ये. दिनेश पाटील खुश आहेत आणि वेगळं सेलिब्रेशन. या ठिकाणी आपण पाहतोय पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. खासदार साहेबांचं आगमन झालंय. रणजितदादा किणे यांना आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आहे कल्पेशदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचं येथे स्वागत होतंय. रॉयल एंट्री त्यांची पाहू शकता ऑन स्क्रीन वरती. हे आहेत पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन आर्मी कल्पेशदादा पाटील यांनी त्यांना इन्व्हाइट केले. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया खासदार साहेबांचं. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब आपण आसनस्थ व्हायचंय. थँक्यू आपण आलात. आपला आम्ही आभारी आहोत. वेलकम वेलकम अँड वेलकम. काय मॅच झाला मैदानाच्या आतमध्ये. आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेला संघ आलाय मेगा फायनल मध्ये आणि खासदार साहेबांच्या बाजूला आहेत आर के दादा. त्यांचा संघ देखील आलाय मेगा फायनल मध्ये. खासदार चषक हे टायटल दिले या स्पर्धेला आणि पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता.
योगेश घरट ठरलाय या सेमी फायनल नंबर 2 च्या मॅच चा हिरो यायचा योगेश. हिरो आणि मॅन ऑफ द मॅच दिला जाईल खासदार साहेबांच्या शुभ हस्ते. काय बॅटिंग केले 10 बॉल मध्ये 28 धावा आणि गोलंदाजी करताना देखील विकेट त्याने घेतलाय. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांच्या शुभ हस्ते दिला जातोय योगेशला हा मॅन ऑफ द मॅच आणि हा नेहमीच आठवणीमध्ये राहील. खासदार चषकामध्ये खासदार साहेबांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच मिळालाय. चला मेगा फायनलच्या दोन्ही टीम खेळपट्टीच्या दिशेने राहील आणि दोन्ही कॅप्टन फक्त इकडे येतील. 2 कॅप्टन चला लवकर या. दोन्ही टीम एका लाईनअप मध्ये राहील खेळपट्टीच्या दिशेने. हे पाहू शकता खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते या मेगा फायनलचा टॉस केला जाईल. ही संपूर्ण गर्दी पाहू शकता या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार कल्पेशदादा पाटील, नंदकुमार पाटील, जयदीप पाटील आणि रणजितदादा किणी यांची ही स्पर्धा भव्य दिव्य खासदार चषक 2025 4 चांद लागलेत आज. विवेक आपण आहात, विवेक या. आणि एका साइडला बंटी जोशी आपण यायचंय.